आम्ही काय नस परदेशी नेवासा इथून आलो. तर मला एक खुब्याचा त्रास होता. नस दाबल्यामुळे मला चालता येत नव्हतं. माझं काम हे गवंडी काम करणं, बांधकाम, खाली वर जाणं, पायऱ्या चढणं, त्याच्यामुळे मला त्रास व्हायला लागला. आणि मला कामच्या पाहुण्यांनी सांगितलं की गंगापुरी ते महाजन डॉक्टर आहेत, ते हे सगळं इलाज करतात. म्हणून आम्ही डॉक्टरांना भेटलो. मग त्यांनी आम्हाला त्यांची पद्धत सांगितली. बरोबर. काय त्रास होता तुम्हाला नेमकं? मला चालता येत नव्हतं. रक्तवाहिनी बंद झाली एक खुब्यातली. खुब्याचा त्रास होतो मला. त्याच्यामुळं आम्ही यांच्याकडे डॉक्टरकडे आलो. बरोबर. चालताना थरकाप व्हायचा का? थरकाप व्हायचा. चालता येत नव्हतं. काही शिंका आले तर डोक्यात मुंग्या यायच्या. पायरी चढताना त्रास व्हायचा. खालीवर जाणं करता येत नव्हतं. बाहेर डॉक्टरांनी काय सांगितलं? बाहेर डॉक्टरांनी मग सांगितलं, गोळ्या औषध दिले, पण ते गोळ्याने दुसरा त्रास व्हायला लागला. ते मग म्हणले ऑपरेशन करावं लागलं. आणि ऑपरेशन म्हणलं नको, डॉक्टरांचा नंबर भेटल्यामुळे आम्ही इकडे गंगापूरला. MRI देखील तुम्ही केला? MRI देखील सुद्धा केलाय, फोटो बी काढले होते. MRI मध्ये साधारणपणे दुसरा तिसरा स्टेजचा सांगितलं होतं डॉक्टरने. पुढे त्यांनी सांगितलं इलाज त्याला काय करावं लागेल, ड्रिल मारावं लागेल, मग नस चालू होईल, असं तसं. पण आपल्याला ते काय नको होतं. बरोबर. डॉक्टर महाजन नेहरू हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलात, मग डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? डॉक्टरने त्यांची थेरपी करायला सांगितली आम्हाला. ते म्हणे केलं तुम्हाला तर फायदेशीर. आम्ही 14 दिवस येऊन थोडा येण्या जाण्याचा त्रास झाला, पण त्यांनी आमचं सगळं म्हणजे समाधान केलं मनाचं. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय जाणवलं तुम्हाला तुमच्या आजारात? मला थोडंसं एकदम चालायला लागलं, चालायला जमलं. दुसरं काय अडचणच नाही आली. बरोबर. जो थरकाप व्हायचा, माझ्या हातपायाचा जो थरकाप होता ना, तो आता कमी झाला. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कमी झाला. परत तुमचा एक जुना आजार होता की पायाच्या मांडीला एक मोठा एक मासाचा गोळा होता. पडल्यामुळे गोळा आला होता मांडीला. तो मी जवळजवळ आता जवळ 80% झाला. तो किती वर्षापासून होता? मला जवळ 12 वर्षापासून. बरोबर. त्याचा त्रास नव्हता, पण ते गोळा होता. तोही किती कमी जाणवतो आता? फार म्हणजे वजन, मांडीचं वजनच कमी झाल्यासारखं वाटतंय. बरोबर. ज्या आजारासाठी तुम्ही आले होते, एव्हियन किंवा खुब्याचा जो आजार आहे तुमचा, त्याच्यात किती टक्के तुम्हाला आता 100%पैकी बरं वाटतं? 80% आता बरोबर फरक पडतो. आणि अजून आता 6 महिने त्यांचे चालू 15 दिवसांनी येणार. बरोबर. 100% एकदम फरक पडेल. आता सध्या चालता येण्यामध्ये प्रगती काय वाटते? चालायला मला काही अडचण नाही. पहिले मी काठी घेऊन चालत होतो, आता काहीच अडचण नाही चालायला. वरती जे जिना चढून जातात, पूर्वी काय होतं आणि आता काय आहे? जिना चढायला मला एकदम असं एक पाय टाकावा लागायचा. एक खट्टी चालता येत नव्हती. आणि जिना चढ टाका त्रास व्हायचा. त्याच्यामुळे मी ज्यादा जिना चढत नव्हतो. आता जिना चढायला काहीच अडचण नाही. बरोबर. काय सांगाल तुम्ही आमच्या या ट्रीटमेंटबद्दल, हॉस्पिटलबद्दल, आमच्याबद्दल? मग एवढं सर्वांना सांगेन की डॉक्टर एकदम चांगले आहे. ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. 14 दिवस होईल, त्रास झाला तरी चालेल, पण डॉक्टर चांगले आहेत. लाखो रुपयाचं ऑपरेशन वाचणं आणि जिथे 10-15 हजारात विलाज होणं, हा फरक कसा वाटतो तुम्हाला? नाही, हा फरक आहे, पण गुण बी आहे त्याच्यात. नुसते पैसे घालून माझ्या नाही. नंतर ऑपरेशन जरी केलं तर थोडाफार पाहिलं चकणं, तर थोडं हिंट चालणं, हे होत नाही ते. बरोबर. बाहेर पैसे भरपूर जातात आणि फरक नाही पडत. बरोबर. खूप खर्चिक वाटलं किंवा खूप त्रासदायक वाटलं असं काही जाणवलं तुम्हाला? नाही, काहीच नाही. फक्त येण्या जाण्याचा थोडा त्रास होतो, दुसरं काहीच अडचण नाही. बरोबर.